नमस्कार, मी जयश्री जॅस किचन मध्ये आपले स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहे हिवाळा स्पेशल मेथीचे लड्डू। तर मेथीचे लड्डू कसे बनवायचे चला पाहूया। सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी म्हणजे जवळपास अर्धा पाव मेथी घेतलेली आहे आणि ती मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायची। सर पावडर तयार झालेली आहे। आता या पावडर मध्ये 2 कप दूध टाकायचं आणि ही मेथी एक रात्रीसाठी भिजत घालायची। मेथी छान फुलून आलेली आहे। आता गॅसवर 1 वाटी तूप टाकलेलं आहे मी कढईमध्ये आणि त्यामध्ये ही मेथी व्यवस्थित कमी पॉवर मध्ये ब्राउनिश होईपर्यंत म्हणजेच तूप सोडेपर्यंत भाजून घ्यायची। बघा अशा पद्धतीने। लड्डू मध्ये कुठले कुठले ड्रायफ्रूट टाकायचे हे बघून घेऊया आपण। बदाम, काजू, खोबरे, शिंगाडा पीठ, गुळ, डिंक, बारीक केलेली खारीक, मनुका आणि मखाने। तर सर्वप्रथम मखाने जे आहेत आपण व्यवस्थित भाजून घेऊया कढईमध्ये। बघा आता व्यवस्थित हे मखाने आपण थोडेसे घेऊया आणि याची सुद्धा आपण पावडर करून घेऊया। त्यानंतर डिंक सुद्धा आपण तुपातून तळून घेतलेला आहे। आता हे शिंगाडा पीठ सुद्धा आपण व्यवस्थित तुपात भाजून घेऊया। बघा हे व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। नंतर आपण एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये ड्रायफ्रूटचं जेवढंही पूर्ण मिक्सचर आपण केलेलं आहे ते त्या कढईमध्ये भाजून घ्यायचं। त्यामध्ये आता एक मोठी वाटी तूप घातलेलं आहे आणि हे मिक्सचर व्यवस्थित आपण भाजून घेऊया। त्या मिश्रणामध्ये जे इन्ग्रेडियंट्स राहिलेले आहेत ते टाकून घेऊया। जसं की खारीक बारीक करून आपण मिक्सर मधून बारीक करून घेतलेली आहे ती पण आता ऍड केलेली आहे। आता हे सगळं मिश्रण आपण एका मोठ्या पातेल्यात काढूया जेणेकरून व्यवस्थित आपल्याला हे एकजीव करता येणार। मनुका ऍड केलेला आहे, त्यानंतर शिंगाडा पीठ ऍड केलेला आहे, त्यानंतर तळलेला डिंक ऍड केलेला आहे, तर तुपात फ्राय केलेली मेथी ऍड केलेली आहे आणि आता पुन्हा अर्धी वाटी यामध्ये तूप टाकलेलं आहे। त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यामध्ये 2 मोठी वाटी गूळ टाकलेला आहे आणि टेस्ट साठी किंवा चवीसाठी यामध्ये एक जायफळ आपण कुटून टाकलेला आहे। तर बघा अशा पद्धतीने हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण याचे लड्डू बनवायला सुरुवात करूया। लड्डू कुठलेही असो, लड्डू बनवताना ते गरम गरमच बांधले गेले पाहिजे करून लड्डूची बाइंडिंग ही व्यवस्थित येणार। तर अशा पद्धतीने आपण सर्व लड्डू असे तयार करून घ्यायचे। याच्यामध्ये आपण साखरेचा अजिबातही वापर केलेला नाही आहे। आपण हे गुळाचे बनवलेले आहे तर त्यामुळे गुळाचे लड्डू हे अतिशय पौष्टिक असतात। बरोबर मेथी ही औषधीय गुणधर्माने भरलेली असल्यामुळे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे। तर त्यासाठी अशा पद्धतीने लड्डू बनवा। मेथीचे लड्डू हे अतिशय पौष्टिक लड्डू मानले जातात। हिवाळ्यामध्ये हे आवर्जून खाल्ले पाहिजे कारण की मेथी ही गरम असते त्यामुळे हिवाळ्यामध्ये मेथीचे लड्डू सूट पण होतात। मेथीचे लड्डू खूप छान बनलेले आहे। पद्धतीने मेथीचे लड्डू बनवा, अजिबातही कडू होत नाही आणि टेस्टला सुद्धा खूप छान लागतात। अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। थँक्यू।